कराड येथे शिक्षण मंडळ कराड यांच्या वतीने सन 2025-2026चा आदर्श माता पुरस्कार श्रीमती सुनीता रवींद्र नावडीकर यांना प्रदान करण्यात आला। जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कन्या प्रशाला कराड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने संघर्ष करत श्रीमती सुनीता नावडीकर यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। घरात पतीच्या जाण्याने व सासऱ्याच्या आजारपणातही त्यांची अखेरपर्यंत सेवा करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना केला। या कठीण प्रसंगानंतरही खचून न जाता त्यांनी ध्येयाने आयुष्याचा सामना केला। त्यानंतर त्यांनी D.Ed शिक्षण पूर्ण केले आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून काम सुरू केले। अत्यंत कमी पगारातही त्यांनी कुटुंबाचा खर्च सांभाळत मुलांच्या शिक्षणांना प्राधान्य दिले। स्वतः अनेक कष्ट सहन करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले। आज त्यांच्या या संघर्षाचे फळ दिसून येत आहे। त्यांचा मुलगा अनिरुद्ध नावडीकर हा सध्या एका विमा कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे, तर मुलगी डॉक्टर मंजुषा संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात सर्जन म्हणून सेवा देत आहे। तुम्हाला काल शिक्षण मंडळातर्फे आदर्श माता पुरस्कार भेटलेला आहे। शिक्षिका म्हणून कार्यरत होता शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये, तर तुम्ही कशा प्रकारे तुम्ही स्वतःचं व्यक्तिमत्व तयार केलं आणि स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षित केलं। आता तुमची नातवंड आहेत, तेही परदेशात शिक्षण घेत आहेत, तर तुम्ही या परिस्थितीवर कशी मात केलीत? परिस्थितीवर मात करताना फक्त सामोरं जायचं हे ध्येय ठेवून मी पुढं पावलं टाकत गेले आणि नंतर D.Ed करणं आवश्यक होतं म्हणून कोल्हापूर येथे जाऊन D.Ed केलं आणि मग नंतर मला प्राथमिक शिक्षकाची नोकरी शिवाजी शिक्षण मंडळात मिळाली। किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? 25 वर्ष सर्व्हिस झाली माझी। आणि तुम्ही तुमच्या मुलांना कसं घडवलं? त्यावेळी निराधार मुलं झाल्यासारखी वाटली मला, परंतु आमच्या सासूबाई आईप्रमाणे असल्यामुळं त्यांना तळहाताच्या फोडासारख्या जपत होत्या। त्यामुळं मला इकडची काळजी न करता D.Ed करता आलं। प्राथमिक शिक्षकाची जशी नोकरी सुरू झाली तसं मी 200 रुपये मला मिळाले, तर 50 रुपये बाजूला ठेवून त्यात उरलेल्यांच्या काहीतरी ह्या फिया वगैरे भागतील या स्वरूपाने मी पुढं चालत गेले। पण काही काळ असा गेला की एवढ्या कमी पगार भागत नसे, म्हणून मग मी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांचं घर होतं, त्या घरात जाऊन मी शिकवण्या सुरू केल्या आणि मग शिकवण्या सुरू केल्यावर असाच काय करून ते संपून येताना मला 2-2:30 वाजलेले असायचे। मग तिथं आमच्या घरापर्यंत कोर्टात चालत जायची मी येताना, आणि मग जाता जाता असे विचार करायचे की मी रिक्षा केली तर लवकर पचेन, पण होणार काय, भाजीपाल्याचा खर्च ह्याच्यातनं आपल्याला भागवता येईल, हा मानसिक विचार ठेवून मी तशीच चालत यायची। सुमारे 25 वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर त्यांनी सन 2005 मध्ये निवृत्ती घेतली। त्यांच्या जिद्द, त्याग आणि प्रेरणादायी जीवन प्रवासाचा गौरव म्हणून शिक्षण मंडळ कराड यांच्या वतीने त्यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या आदर्श कार्यातून समाजातील इतर मातांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला।